उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग आता आणखी वाढवण्यात आलेला आहे। दौंडकडून धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। दुपारी उजनी धरणातून 10,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू होता। मात्र धरणातील पाण्याची वाढती आवक पाहता संध्याकाळी 6 वाजता हा विसर्ग वाढवून जवळपास 20,000 क्युसेक इतका करण्यात आलाय। सध्या दौंडवरून उजनी धरणात तब्बल 65 ते 66,000 क्युसेकच्या वेगानं पाणी येत आहे। सध्या उजनी धरण जवळपास पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून धरणाचा उपयुक्त म्हणजेच लाईव्ह पाणीसाठा 97.79% पोहोचलाय। धरणातील एकूण पाणीसाठा आता 116 टीएमसीच्या पार गेलेला आहे। पाण्याचे अचूक नियोजन करण्यासाठी सांडव्यावरून 15,000 क्युसेक आणि पॉवर हाऊसमधून 1,600 क्युसेक पाणी थेट नदीपात्रात सोडलं जातंय। याशिवाय मुख्य कालव्यातून 2,400 क्युसेक तर बोगद्यातून 900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सीना, माडा आणि दहिगाव उपसा सिंचन योजनेमधूनही पाणी सोडण्यात येत आहे। पाण्याची सततची वाढणारी आवक लक्षात घेता या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार आणखी वाढ होण्याची दाट शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे। त्यामुळे भीमा नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असं आवाहनही करण्यात आलंय। या संपूर्ण परिस्थितीवर आमचं लक्ष लागून आहे। ताज्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।